तुमचं काय आहे ना, तुम्ही जे सांगता ना की तुम्हाला तुमच्या फॅमिलीची खूप काळजी आहे, तुम्हाला तुमच्या फॅमिलीशिवाय काहीच नाही आहे. मित्रांनो, जर तुम्हाला एवढंच तुमच्या फॅमिलीची काळजी असती ना, तर तुम्ही नक्कीच आतापर्यंत फिटनेसकडे वळाला असतात. काहीतरी ना 24 तासातून 1 तास काढून फिटनेससाठी तुम्ही दिलाच असता, कारण त्याच्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता. पण जे तुमचं वाढत चाललेलं जे शरीर आहे ना, तुमचं पोट सुटत चाललंय, याच वयात तुम्हाला भरपूर आजार होत आहेत, किंवा तुमची जर हेल्थ आता बघितली तर पुढच्या काही काळात तुम्ही आजारी नक्कीच होणार आहात. एवढं सगळं तुम्हाला स्वतःला माहीत असून तुमचे कार्यक्रम सगळे फिक्स आहेत, पण फिटनेससाठी थोडासा वेळ नाहीये आणि तुम्ही मोठमोठ्या वार्ता करता की माझा फॅमिली माझ्यासाठी नंबर 1 प्रायोरिटी. अरे मित्रांनो, जर तुम्हीच नसाल पुढच्या आयुष्यात, तर तुमची फॅमिली करणार काय आहे तुमच्या मागे? कधी विचार केलाय? आणि एक उदाहरण म्हणूनच सांगतो, माझे पण 1-2 मित्र आहेत, त्यामध्ये त्यांची पण 2-3 मुलं आहेत, पण त्यांचं पण हो, माझ्या फॅमिलीसाठी मी सगळं करतोय. एकाला 1 मुलगी आहे, एकाला 2 मुलं आहेत, पण त्यांचं जिम लावले ते पण दुसऱ्याकडून पैसे घेऊन लावले. हा, आणि त्यांचा कार्यक्रम असाच आहे, जिमला काही लावली तेव्हा 1-2 आठवडे आले, त्याच्यानंतर आता हेच चालू आहे की जिमच्या नावाने घरातून बाहेर पडायचं, कुठेतरी मित्रांना फोन करायचे आणि जाऊन हॉटेलला किंवा धाब्यावर बसायचे. मित्रांनो, असं आयुष्य नसतं चालत. लाईफ आहे ना, सगळीकडे बॅलन्स केली तरच ती सुरळीत चालते. आणि जर आपल्याला नक्कीच वाटतं ना की आपण आपल्या फॅमिलीसाठी काय केलं पाहिजे, तुम्ही काही नका करू, पण तुम्ही जेव्हा तुमची हेल्थ सुधाराल ना फॅमिलीसाठी फिटनेसच्या दृष्टिकोनातून, तेव्हाच तुमच्या फॅमिलीला पण वाटेल तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय. नाहीतर हेच सिद्ध होतं तुमच्या ह्या वागण्यावरून की तुम्ही ना हे फक्त त्यांना समाधान वाटावं म्हणून बोलताय, बाकी तुम्हाला तुमच्या फॅमिलीचं काही घेणं देणं नाहीये. उद्या तुम्हाला काय झालं किंवा काय, तुम्हाला काहीच काळजी नाहीये.